नमस्कार. प्रथमतः सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ खूपच खास ठरणार आहे, कारण जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे. आजच्या या स्वार्थी जगामध्ये चांगल्या गोष्टी सांगणारे खूप कमी लोक आहेत आणि वाईट गोष्टी सांगणारे खूप जास्त लोक आहेत. म्हणून या खास गोष्टी तुमच्यासाठी. प्रेमाने जर कोणी तुम्हाला हाक मारली तर जरूर त्याच्याकडे जा, कारण जर तुम्ही प्रेमाकडे पाठ फिरवली तर तुम्ही चुकीच्या व्यक्तीची निवड कराल. म्हणून जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तुम्ही तिच्यावर प्रेम करा, कारण ती व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. तसंच जीवनामध्ये देखील ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे तुम्ही फक्त त्याच गोष्टींच्या मागे पळता, परंतु ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे तुम्ही त्यांना विसरून जाता. बाळांनो, जे आपल्याला मिळालंय त्याची किंमत करायला शिका. जे आपल्याकडे नाही त्याच्या स्वप्नामध्ये रमून जाऊ नका. खूप संपत्ती आली म्हणजे माणूस खूप मोठा होतो असं नाही. माणूस त्याच्या विचाराने आणि त्याच्या कर्माने मोठा होत असतो. म्हणून तुम्हाला देखील तुमच्या कर्माने आणि तुमच्या कष्टाने मोठं व्हायचं आहे. कधीच तुम्हाला कोणाच्या पाया पडण्याची गरज येणार नाही, असं काही भगवंत तुमच्यासाठी नियोजन करत आहे. स्वतःला नशीबवान समजा, कारण असे नशीबवान भक्त तुम्ही देवाचे आहात. परमेश्वर आहे तोपर्यंत आपल्याला घाबरण्याची गरज नाही, कारण ते जे काही करतील, जे काही आपल्याबद्दल निर्णय घेतील ते योग्यच असतील. कधीकधी तुमचा निर्णय चुकू शकतो, परंतु परमेश्वराचा निर्णय कधीच चुकत नाही. त्यांनी ही सृष्टी निर्माण केली. या सृष्टीमध्ये मनुष्य निर्माण केले आणि त्यांचे भवितव्य लिहून ठेवले आणि आपण त्या नियमाप्रमाणे आज जगत आहोत. परंतु काही जण त्या नियमांचं उल्लंघन करून चुकीच्या मार्गाने जात आहेत आणि त्यांना कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी ती माघारी फिरत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. जे भरकटले आहे, ज्यांचा पाय सरकला आहे, त्यांनीही आता चांगल्या मार्गावर आलं तरी काही वाईट होणार नाही. जीवनाचा शेवटचा टप्पा देखील तुम्हाला एक संधी नक्की देत असतो, परंतु संधी देऊन देखील काही लोक त्याचा फायदा घेत नाहीत. आजचा हा महत्त्वाचा संदेश तुम्हा सर्वांसाठी आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भगवंताने तुमच्यासाठी पाठवलेला हा सकारात्मक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विश्वासाने कोणतीही गोष्ट केली तर ती गोष्ट शेवटपर्यंत नक्की साथ देते. मग ती प्रेम असू द्या किंवा कोणाचा आधार असू द्या किंवा इतर कोणतीही गोष्ट असू द्या, जी तुमच्यासाठी नियमित ठरलेली आहे ती तुमच्यापर्यंत येणारच आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं. फळ देणारा ईश्वर आहे आणि तो देणारच आहे. आपण फक्त जीवनात कधीच खचायचं नाही, माघारी फिरायचं नाही. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल असाच विचार करून नेहमी पुढे चालायचं. बाळांनो, जीवनात पोटपाणी चालण्या एवढा पैसा जरी असला ना तरी चालतो, फक्त माणूस सुखी असला पाहिजे. काही लोकांकडे लाखोंची करोडोंची संपत्ती आहे, परंतु त्यांच्या घरात सुख समाधान नाही. आणि जो एक काबाड कष्ट करणारा शेतकरी असू द्या किंवा एखादा कर्मचारी असू द्या, तो फक्त पोट चालवणे एवढे पैसे कमवतो, परंतु त्याच्या घरात सर्व आनंदी आहे, त्याचं आरोग्य चांगलं आहे. म्हणून पैशाने श्रीमंती ठरवता येत नाही, तर माणूस किती सुखी समाधानी आहे याने श्रीमंती ठरवता येते. ज्या माणसाला अपेक्षा कमी आहेत तो माणूस सुखी असतो, परंतु काहींना खूप अपेक्षा असतात. मला एवढंच मिळावं, मला तेवढंच मिळावं, मी हेच करावं तेच करावं, आणि ह्या अपेक्षा माणसाला जगू देत नाही. जेवढं मिळाले त्यामध्ये सुख माना. काही जर मिळवायचंच असेल तर त्यासाठी मग मनापासून प्रयत्न करा, ते नक्की तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्हाला नियमितपणे कष्ट करावे लागतील, प्रामाणिकपणा धरावा लागेल, तेव्हा सर्व काही मिळेल. नाहीतर उगाचच तुम्ही
काहीतरी अपेक्षा ठेवून काहीच कष्ट न करता फक्त बसायचं आणि स्वतःचं जीवन दुःखी करून घ्यायचं, असं करू नका. एकदा ध्येय ठरवलं ना, मग ते ध्येयाची पूर्ती तुम्हाला करावीच लागेल. स्वप्न तुमचे देखील पूर्ण होतील, फक्त त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धडपड करावी लागेल. आणि हे सकारात्मक विचाराने शक्य होईल. जर मनात आधीपासूनच सकारात्मक विचार असतील की मी हे करूनच दाखवणार, मी ही परीक्षा पासच होणार, मी 100% या संकटावर मातच करणार, जर असं मनामध्ये निर्धार केला तर ते शक्य होतं. परंतु आधीपासूनच नाही करत असाल तर ते शेवटी नाहीच होतं. म्हणून लक्षात घ्या, जे काही करायचं ते मनापासून करा. ध्येयपूर्ती नक्की होईल, फक्त विश्वास ठेवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच सकारात्मक व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.